नंदिनी ब्लॉग अँड कलाकौशल्य मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे पोह्याचं प्रीमिक्स। माझ्या मुलीला द्यायचं आहे, ती हॉस्टेलला असते, तर त्याच्यासाठी हे बरं पडतं। समजा भूक वगैरे लागली सकाळी तर मग पटकन गरम पाणी करून पोहे बनवता येतात त्याच्यासाठी। तर हे बघा, इथे मी अर्धा किलोपेक्षाही थोडेसे जास्त पोहे घेतलेत। पोहे छान आपल्याला चाळून घ्यायचे, काय कचरा वगैरे असेल आतमध्ये तर बघून घ्यायचा। आणि हे बघा, अशा प्रकारे एका छान स्वच्छ कापडाने पोहे जे आहेत आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर जी पांढरी धूळ वगैरे असते ते निघून जाते। कारण आता प्रीमिक्स बनवायचं म्हणल्यास पोहे आपण धुवू शकत नाही, तर मग त्याच्यामुळे असे स्वच्छ पुसून घ्यायचे। तर इथे मी पांढऱ्या रुमालानं स्वच्छ असे पोहे पुसून घेतलेत। कापड अजिबात ओलं वगैरे करायचं नाही, कोरड्या कापडानं छान असे पुसून घ्यायचे। आणि बघा, अशा प्रकारे पुसलं की त्याच्यावर जे काही पांढरं असतं त्याची पावडर तर ती निघून जाते। आणि आता छान स्वच्छ पुसून झालेत। आता आपण याला फोडणी द्यायला घेऊयात। तर कढईमध्ये तेल टाकून घेतले 2 ते 2.5 चम्मच। त्याच्यामध्ये मोहरी टाकली 1 चमचा, 1 चमचा जिरं, मोहरी छान तडतडली 1 चमच जिरं टाकून घ्यायचं। जिरं पण छान फुललंय। आता शेंगदाणे, कढीपत्ता छान तेलामध्ये तळून घ्यायचा। हिरवी मिरची, तर 3-4 हिरव्या मिरच्या त्या पण मी याच्यामध्ये टाकून छान अशा परतून घेते। आणि आपल्याला सगळे जे जिन्नस आहेत ते तेलामध्येच परतून घ्यायचे, नाहीतर काय होतं, आपले पोहे जे आहे ते खराब होतात। तर याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं। कोथिंबीर पण आपण याच्यातच टाकून छान अशी परतून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला जर पोह्याचं कशाचंही प्रीमिक्स बनवायचं असेल तर हे जे सगळे पदार्थ मध्ये टाकायचे आहेत ना, ते संपूर्णपणे ड्राय झाले पाहिजेत, नाहीतर मग आपला जो पदार्थ आहे तो खराब होतो। तर हे बघा, कोथिंबीर पण मी कट करून छान अशी पाण्यामधून निथळून घेतली होती, तर ती पण टाकून तेलामध्ये छान अशी परतून घेते थोडीशी कडक होईपर्यंत। तर मिरच्या पण छान तळल्यात, शेंगदाणे पण छान तळलेत। आता आपण याच्यात चवीनुसार हळद टाकून घेऊयात। इथे मी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले, हे पण छान परतून घेऊयात। आणि आता आपण याच्यामध्ये टाकूयात आपण जे पोहे स्वच्छ करून ठेवले होते ते पोहे टाकून घ्यायचे। संपूर्ण एकजीव होईपर्यंत छान पोहे परतून घ्यायचे। तर हे पोहे बनवायला पण अगदी सोपे आहेत आणि एकदम पटकन होतात। तर जे मुलं हॉस्टेलला किंवा मग असं कामासाठी कोणी बाहेर जात असेल तर तुम्ही पण त्यांना जर पाहिजे असतील तर हे अशा प्रकारे पोहे बनवून देऊ शकता। कारण बाहेर गेलं तर मग बऱ्याचदा मुलांची खाण्याची खूप तारांबळ होते। तर आता अशात तर गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळं हॉस्टेलच्या मुलांना जेवणाचा खूपच प्रॉब्लेम होतो आहे। तर त्याच्यामुळं मी हे पोह्याचं प्रीमिक्स, शेंगदाण्याचे लाडू, मुरमुऱ्याचा चिवडा तर अशा प्रकारे बनवून देते। तर तयार झाले बघा हे पोह्याचं प्रीमिक्स। हे थंड झालं की मग भरून घ्यायचं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।